6 डिसेंबर 1992. आजपासून जवळपास 32 वर्षापूर्वी कारसेवकांनी बाबरी मशीद तोडली. 6 डिसेंबर रोजी देशभरातून अयोध्येत दाखल झालेल्या हजारो कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. या घटनेने मुंबईसह देशाच्या विविध भागात जातीय दंगलीचा वणवा भडकला. एका आकडेवारीनुसार किमान 2000 लोकांचा या दंगलीत बळी गेला. पण आज त्याच लोकांच्या त्यागामुळे आपल्याला भव्य राम मंदिर पाहायला मिळत आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर 1.5 ते 2 तासांनी बाळासाहेबांना एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, भाजपचे नेते म्हणतात की हे काही आम्ही केलेले नाही, ते कदाचित शिवसैनिकांनी केले असेल. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, ते शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो. पण त्याच बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या 5 वर्षाआधी 1987 साली अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची वीट बनवून घेतली. त्याचाच हा किस्सा. नमस्कार मंडळी, मी वैभव गोरे. तुम्ही पाहताय खरंच की. दिंगवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर राम मंदिर निर्माणासाठी उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना किंबहुना बाबरी मशीद पाडण्याच्या 5 वर्षाआधी 1987 साली आनंद दिघे यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची वीट बनवून घेतली होती. 1.25 किलो वजनाची ही चांदीची वीट टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवात पूजनासाठी आणण्यात आली होती. त्या विटेवर देखील जय श्रीराम असं लिहिण्यात आलं होतं. टेंबी नाका येथील कन्हैयाभाई रावल उर्फ कनुभाई या सराफाकडून ही वीट आनंद दिघे यांनी बनवून घेतली होती. यावेळी सुरक्षेचा विचार आणि भाविकांचा प्रतिसाद पाहून याच विटेसारखी आणखी एक प्रतिकृती बनवण्यात आली. यामध्ये चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा पत्रा बसवण्यात आला. खरी चांदीची वीट ही पूजा करून कारसेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली. तर त्या विटेची प्रतिकृती ठाण्यातील टेंबी नाका येथे पूजन करून 7 दिवस ठेवण्यात आली होती. या विटेचे पूजन गजानन पट्टेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. आनंद दिघे यांच्या आव्हानानंतर ठाणेकरांनी स्वतःच्या घरातील चांदी दिली होती. तसेच काहींनी पैशाच्या स्वरूपात देखील मदत केली होती. त्यानंतर सराफांनी जुनी चांदी वितळून जय श्रीराम असे अक्षर कोरलेली चांदीची वीट बनवली. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.